नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत बटाट्याची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. साल काढलेले बटाटे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचे फोडी करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरा अर्धा चमचा, पोह्याचा चमचा, लसूणची चटणी 1.5 चमचे, कांदा 2 छोटे कांदे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हळद. चला तर मग आता कढई गरम झालेली आहे. त्यात मी आता तेल टाकलेलं आहे. आता त्यात टाकूया आपण जिरं, ते चांगलं कडकडून झाले आहे. आता त्यात टाकूया कांदा. कांदे चांगले लाल परतून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून, मी 2 पाण्याने धुतलेले आहेत हे बटाटे. आता हे बटाटे मी कढईत टाकत आहे. त्यात थोडं मीठ टाकूया. मी सेंधा नमक वापरते. तुम्हाला टाटा नमक वापरायचं असेल तेही वापरू शकता. आपल्याला बटाटे थोडे वाफवून घ्यायचे आहेत, म्हणून मी त्यावर झाकण ठेवते आहे थोडं 5 मिनिटासाठी. गॅसची फ्लेम थोडी कमी करूया. तुम्ही बघू शकतात आता 5 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून घेतलं. आता बटाटे थोडे व्यवस्थित शिजलेले आहेत. ते नरम झाले आहे. आता थोडे तुम्ही बघू शकता हे असे कापले जात आहे. आता आपल्याला त्यामध्ये जी लसूणची चटणी केलेली आहे आपण ती त्यात टाकायची आहे. जास्त तिखट नाही आहे म्हणून थोडी पोह्याची 1 चमची फुल भरून चटणी घेतलेली आहे मी. थोडं चांगलं परतून घेऊया.
वास येत आहे लसूणच्या चटणीचा. ती तेलामध्ये चांगली परतवली गेली आहे. ते बटाट्यांना कांद्यालाही व्यवस्थित लागलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता मी त्यामध्ये कमी गॅसवर मी हे चांगलं परतवलेलं आहे. आता त्यात मी हळद आणि उरलेले ते मीठ टाकत आहे. हळद अर्धी चम्मच घेतली होती मी पोह्याची. आता त्यात मी हे ग्लासभर पाणी घेतले होते, पण मी त्यात फक्त अर्धा ग्लास टाकणार आहे. तुम्हाला जर हवे असेल थोडीशी पातळ भाजी करायची आहे तर तुम्ही पूर्ण ग्लासही टाकू शकता, पण मला हे अगदी थोडासाच रस्सा करायचा आहे म्हणून मी आता एक ग्लासला थोडं कमी आहे पाणी. बघू शकता तुम्ही, थोडं पाणी उरू दिलेलं आहे मी. जवळजवळ लहान ग्लास एक फुल टाकला तरी चालेल. आता त्यात चिरलेली कोथिंबीर टाकूया. गॅस तुम्ही बघू शकता, गॅस थोडा कमीवरच आता आपल्याला करायचा आहे. मिडियम आचेवरच आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे, जेणेकरून भाजीवरती जे तरण येईल ते व्यवस्थित राहील. तुम्ही बघू शकता असं तरण येतं. फुल गॅस जर केला आपण तर या भाजीवर जे आलेलं तरण असतं, जे दिसायला अगदी सुंदर दिसतं, ते उडून जातं आणि भाजी दिसायला चांगली दिसत नाही. कमी आचेवर जर कधी भाजी केली आपण तर ती व्यवस्थित शिजतेही आणि तिला चवही खूप छान येते. जास्त मोठ्या आचेवर जर कधी बटाट्याची भाजी आपण शिजवली फुल गॅस करून तर ती भाजीचा रंगही उडून जातो, भाजी दिसायलाही चांगली दिसत नाही. त्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला या भाजीला शिजवायचं आहे. आपल्याला ही भाजी जास्त काही शिजवायची नाही आहे, फक्त 10 मिनटं थोडं मंद आचेवर शिजवायची. जास्तीत जास्त मऊ भाजी हवी असेल तर 15 मिनटं तुम्ही शिजवू शकतात. मग 15 मिनटानंतर तुम्ही गॅस बंद करून तुमची भाजी रेडी आहे. मी 5 मिनटासाठी त्या भाजीवर झाकण टाकत आहे. पूर्णपणे झाकणार नाही, थोडं उघडं राहू दे एकाकडनं. तुम्ही बघू शकता थोडी जागा उघडी आहे. मी चमचाही त्यातच ठेवलेला आहे. कमी आचेवर असला ना तर मग हा चमचा गरम होत नाही. फुल गॅस जर केला तर हा चमचा गरम होऊन जाईल. कदाचित तुमच्या हातालाही चटका लागण्याची शक्यता राहील. म्हणून 5 मिनटात आपण मंद आचेवर ही बटाट्याची भाजी शिजू देऊया. भाजी आपली आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता तिला उकळ फुटलेला आहे. आता मी फक्त 10 मिनटं आचेवर शिजू देईल. तुम्हाला वाटल्यास त्यावर थोडं झाकण ठेवू शकतात. आता भाजी तयार झालेली आहे. बघा व्यवस्थित तरणही आलेलं आहे, जास्तही नाही आणि कमीही नाही. आता भाजी शिजलेली आहे. बटाटे तेलामध्ये परतवलेले असल्यामुळे शिजायला टाईम लागत नाही. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.